एक महिला पहिल्यांदाच आई होणार होती. पोटात जुळी बाळ होती. शारीरिक त्रास सहन करत ती महिला आपण आई होणार यामुळे आनंदी होती. आई होणं हे जितकं कुटुंबासाठी आनंददायी असतं तितकंच त्या महिलेसाठी कठीण असतं. याच कठीण काळात कुटुंबीय सोबत असतात, पण ज्या डॉक्टरांच्या हॉस्पिटल प्रशासनाच्या भरोशावर ती मुलांना जन्म देणार आहे, आपलं पोट फाडून 9 महिन्यांचा हाडामासांचा गोळा बाहेर काढणार आहे, त्यास डॉक्टरांनी साथ दिली नाही तर त्यामुळे काय होऊ शकतं हे आपण पुण्यात पाहिलं. पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेला डिपॉझिट ते 10 लाख रुपये भरले नाहीत म्हणून ऍडमिट करून घेतलं नाही. त्या महिलेची अवस्था ही क्रिटिकल होती. नंतर तिने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जुळ्या बाळांना जन्म दिला, पण तिचा मृत्यू झाला. योग्य वेळी तिच्यावर दीनानाथ मंगेशकर मध्येच उपचार झाले असते तर तिचा जीव वाचला असता असं म्हटलं जात आहे. सध्या माणसाकडे कशासाठी नाही पण स्वतःवर उपचारासाठी पैसे असावेत असं बोललं जातं ते खरंच. आपल्याकडे सरकारी हॉस्पिटलची अवस्था फार वाईट आहे. तिथली गर्दी, उपचारासाठी लागणारा वेळ, सोयी सुविधा, प्रशासनावर असलेला ताण हे सर्व पाहता अनेक जण तिथे जाणं टाळतात किंवा पर्याय नसेल तर तिथे जाऊन उपचारही करतात आहे त्या अवस्थेत. दुसरीकडे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी गरीब लोक हे कचरतात. ते हॉस्पिटल प्रायव्हेट असेल म्हणून उपचाराचा खर्च जास्त असेल. गरिबांसाठी योजना आहेत, पण त्या गरीबाला, त्या रुग्णाला तिथे योग्य माहिती मिळेल की नाही, प्रोसेस सोपी असेल का, ती प्रोसेस करून रुग्णाला ऍडमिट करतील का, तिथला औषधांचा खर्च आपल्याला झेपेल का, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जातात. असं असलं तरी पात्र असलेल्या गरिबांसाठी याच मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार घेता यावेत म्हणून काही नियम आखून दिले आहेत. मात्र हेच मोठे मोठे धर्मादाय हॉस्पिटल्स हे नियम पाळतात का, हीच शंका घेतली जाते. धर्मादाय हॉस्पिटल म्हणजे विविध सामाजिक संस्था, संघटना किंवा ट्रस्ट तसेच लोकवर्गणीतून उभी राहिलेली हॉस्पिटल्स. या हॉस्पिटलसाठी सरकारकडून नाममात्र भाडं घेऊन जमिनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यासाठी आवश्यक असलेला निधी हा दान धर्मातून किंवा सामाजिक संस्थांकडून मिळतो. धर्मादाय हॉस्पिटल्स हे समाजसेवेच्या दृष्टीने बांधली जातात, पण अनेक ठिकाणी ही समाजसेवा होताना दिसत नाही अशाच तक्रारी येत असतात. त्यावरच उपाय म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये गरिबांवर उपचार व्हावेत यासाठी काही नियम आखून दिले आहेत. गरिबांना मोफत उपचार कसे मिळतात? मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मधील कलम 41 क अन्वये धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब व निर्धन रुग्णांसाठी बेड सवलतीच्या दरात व मोफत राखून ठेवणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये गरीब रुग्णांसाठी 20% बेड राखीव असतात. त्यापैकी 10% निर्धन रुग्णांसाठी मोफत आणि 10% गरीब रुग्णांसाठी 50% सवलतीच्या दरात असतात. या योजनेत निर्धन रुग्ण ज्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न हे रुपये 1,80,000 रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना मोफत उपचार मिळतात. तर दुर्बल रुग्णांना ज्यांचं उत्पन्न हे 3,60,000पेक्षा कमी असेल त्यांना 50% सवलतीच्या दरात उपचार मिळतात. त्यासाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि अर्ज अशी कागदपत्र आवश्यक असतात. नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयांमध्ये ज्या ज्या आजारांवर उपचार होतो त्या सर्व आजारांचा यामध्ये समावेश असतो. विशेष म्हणजे सदर योजनेच्या उपचारासाठी रकमेची मर्यादा निश्चित नाहीये. ऍडमिट होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट भरण्याची देखील आवश्यकता नसते. ज्या ज्या सुविधा इतर रुग्णांना मिळतात त्याच या योजनेतील रुग्णांना देखील दिल्या जातात. पुणे तसेच मुंबई शहरात जवळपास 100 ते 150 असे हॉस्पिटल्स आहेत, तर राज्यात जवळपास 450हून अधिक धर्मादाय रुग्णालये आहेत. त्यामुळे अशा हॉस्पिटल्समध्ये आपल्याला मोफत उपचार घेता येतात. धर्मादाय रुग्णालयात रुग्णांना योग्य पद्धतीने उपचार मिळावेत, बेड मिळावेत आणि यावर देखरेख असावी यासाठी राज्यस्तरीय विशेष मदत कक्षाचीही उभारणी करण्यात आली आहे. त्याची एक वेबसाईट सुद्धा आहे. त्यावर सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळू शकते. शिवाय संपर्क क्रमांक सुद्धा आहे आणि धर्मादाय रुग्णालयांची यादी सुद्धा उपलब्ध आहे. आता एवढं सगळं असूनही अनेक ठिकाणी या योजनेबाबत गैरप्रकार केले जातात अशाच तक्रारी आहेत. कुठे बेड उपलब्ध नाही असं सांगितलं जातं, तर कुठे बोगस रुग्ण दाखवून उपचार दिलेत असंही सांगितलं जातं. राखीव बेडवर इतर रुग्णांवर उपचार केले जातात आणि पैसेही कमावले जातात. तर कुठे ऍडमिट केलं तरी रुग्णाला योग्य उपचार, योग्य वागणूक दिली जात नाही अशाही तक्रारी आहेत. त्यामुळे धर्मादाय रुग्णालयांमध्ये या योजनेचे नियम पाळले जातात का, गरिबांना खरंच उपचार मिळतात का, हीच शंका उपस्थित केली जाते. बरं, अनेक ठिकाणी पात्र असूनही रुग्णांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे तिथे धर्मादाय हॉस्पिटल्समध्ये आरोग्य दूत नेमणार अशी घोषणा आता करण्यात आली आहे. आता ही समिती आणि आरोग्य दूत रुग्णांना या योजनेतून उपचार मिळवून देण्यास किती मदत करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अनेक रुग्ण हे अशा हॉस्पिटल्समध्ये माहिती अभावी पैसे भरून उपचार घेत असतात. त्यांना मोफत उपचार मिळतील का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. एकूणच धर्मादाय रुग्णालय, तिथे मिळणारे मोफत उपचार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. यात कोणकोणते बदल व्हायला हवेत आणि शासनाने कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.